आज अंगारकीनिमित्त आपण श्री क्षेत्र ओझर येथे आहोत आणि गणपतीची सजावट आपण पाहू शकतो। विविध फुलांनी, फळांनी आणि दागिन्यांनी गणपती नटवला आहे आणि अंगारकी वर्षातली पहिलीच अंगारकी असल्यामुळे भाविकही गर्दी करतात आहेत। पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। आपल्यासोबत काही पुजारी आहेत, आपण त्यांना विचारूया। काका, काय गणपतीची आज आरास कशी केली आहे आणि काय काय नियोजन आहे? विघ्नेश्वर महाराज जे आहेत, गणपती बाप्पा जे विघ्नहर महाराज गणपती बाप्पा आहेत, ते आपल्याला सर्व लोकांना म्हणजे गणेश भक्तांना पावणार आहेत। आणि आज म्हणजे ज्येष्ठ महिन्यामधली वर्षामधली अंगारिका एकदम श्रेष्ठ मानली जाते, म्हणून ही अंगारिका योग आणि अंगारिका तृतीया चतुर्थी आलेली आहे। मंगळवारी आली म्हणजे अंगारिके होते आणि या सजावटी करत असताना पूर्णपणे आंबा आणि पपई या सर्व केळी अशा सजावट करून दागदागिने घालून विघ्नहर मोरया बाप्पा जे आहेत ते आज सजावटीमध्ये भरपूर लोकांना दर्शन देणार आहेत आणि त्यांच्या ज्या मनोकामना हात जोडून ते करणार आहेत, त्यांच्या मनोकामना ते पूर्ण करतील। आणि त्याप्रमाणे या गणेश भक्तांसाठी आणि अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने एक गणेशाक सुरू केलेला आहे। प्रत्येक अंगारिका चतुर्दशी अंगारकी चतुर्दशी आदल्या दिवशी त्याचा पूर्णपणे होता आणि पूर्ण अंगारकी झाल्यानंतर त्याची पूर्णाहुती अंगारकी चतुर्दशी या अंगारकी चतुर्दशी गणेश यागाची पूर्णाहुती दिली जाते। आणि मग त्या गणेश भक्तांना आता यावर्षी कमीत कमी 51 जोड्यांचा 101 जोड्यांचा केला प्रकल्प त्यांनी संकल्प केला होता, परंतु 51 जोड्या आणि त्यानंतर काही जोड्या आता एकंदरीत 70 जोड्या आज या गणेश भक्तांच्या गणेश यागासाठी आलेल्या होत्या। त्यांनी 2 दिवस राहण्याची त्या देवस्थान ट्रस्टची सोय केली आणि उत्तम असा गणेश याग विघ्नहरांनी त्यांच्याकडून पूर्ण करून घेतला। आणि त्याप्रमाणे जे पुरोहित होते ते नाशिकचे पुरोहित, त्याप्रमाणे इथले ओझरचे गणेश भक्त पुरोहित या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांच्या गणेश यागाचं मंत्राच्या साहाय्याने गणेश याग आणि पूर्णाहुती आज विघ्नहराच्या चरणी त्यांनी अर्पण केली। त्यांच्या इच्छा सर्वांच्या गणेश भक्तांची इच्छा पूर्ण होत अशी विघ्नचरणी प्रार्थना करतो। ओम श्री विघ्नहर मंगलमूर्ती मोरया। काही भाविकही आपले रांग पाहतोय, रांगांमध्ये दर्शन घेतात आहेत, गर्दी करतात आहेत आणि आबालवृद्ध मुलं वगैरे सर्वांचं छान दर्शन होतं आहे। आपण हे नयनरम्य रूप फक्त गणपतीचं पाहू शकतो बाय माणूसवर।
वेळ आणि ताळमेळ जमलं तर आपण सक्सेस विनंती आहे. मोबाईल बंद ठेवा. आपण कम्युनिकेशन चालतं आम्हाला आपला अभिमान मंदिरामध्ये जाताना मोबाईल बंद करायचा.